सांगते ना, फोन विसरून गेले. डार्लिंग, आपलं सिगरेटचं पाकिट फेकून दिलेस का सकाळी? चायला बोर झालोय मी इथे. बिडी मारायची म्हटली तरी पाकिट सापडत नाहीये. का माझ्यावरही बंदी आहे स्मोकिंगची? बोल ना. मी मिसेस नमिता शुभंकर प्रधान बोलते. किटी इथे मोबाईल विसरून गेली. ओ ओके ओके. दादा, कसला विचार करतोयस? दुष्यंतसाठी एखादं नवीन नाव शोधतोयस की काय? का असं का विचारतेस? दुष्यंत चांगला आहे की ना? दादा, बाळाच्या बारशाच्या आदल्या रात्री त्याचे बाबा दोनच विचार करू शकतात. एक, बाळाचं नाव काय ठेवायचं. पण तो विचार मी करत नाहीये, कारण आपण ते आधीच ठेवलंय. आणि दुसरा विचार काय ते आता तू सांग. नाही, काही नाही. नक्की? दादा, उद्याची तयारी म्हणजे खरेदी, पैसे आहेत ना की मी देऊ? हशू, अगं दिवसभर मरून ते टायपिंग करतेस. DTP दादा. नाव काही दिलंस तरी काम तेच ना. पाठीवर ताण, मानेवर ताण, मेंदूवर ताण, भजन नुसतं शरीराचं. आणि एवढं राबून कमावलेला पैसा सगळा घरात खर्च करतेस. आपल्याच घरात करते ना. स्वतःसाठी काही खरेदी केलंस त्याला किती महिने लोटले आठवते? असू दे रे दादा. समीर एकदा अमेरिकेवरून परत आला ना की मी तुला पूर्ण वेळ मॉलमध्ये सापडे. शुभम भवतु. आणि हो, बारशाची काळजी करू नको, आहे सगळी व्यवस्था. वहिनीला साडी घेतलीस की नाही नवीन? अशू, तुझं ना खूप भलं होईल आयुष्यात. तू नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्याचाच विचार करतेस. घेतली मी साडी तिला, आणि तुझ्यासाठी एक नवीन ड्रेस पण घेतलाय. मानाचा. बाळाची आत्या आहेस ना तू. बरं, ते सगळं असू दे दादा, पण तू समीरला गॅरंटर राहिलायस हे सांगितलंस का वहिनीला? नाही सांगितलंस ना? लवकरात लवकर सांग, नाहीतर मी सांगेन. नको नको, मी सांगेन. म्हणजे सांगतच होतो, पण तेवढ्यात दुष्यंत रडायला लागला म्हणून ती उठून गेली. तिला सगळं कळायलाच हवं. अरे, ती वहिनी आहे माझी. या घराची मालकीण आहे ती. तुझ्यावर आणि तुझ्या प्रत्येक निर्णयावर तिचा सगळ्यात जास्त अधिकार आहे. सांगशील ना तिला? सांगेन. तिचा चांगला मूड बघेन आणि सांगेन. बघ हा. किटी, सॉलिड प्रॉब्लेम झाला यार. काय झालं आता? तू पण ना जरा हटेली आहेस. अगं फोन विसरून आली आहेस तिकडे. ओ शिट. पण तुला कसं कळलं हे?
मी केला होता ना फोन, बघलो त्यावर. ओ माय गॉड, मरा आता. काय बोलला होतास तू? कुणी उचलला फोन? त्या मिसेस प्रधानांनीच घेतला होता फोन. नीट बोललास ना तिच्याशी? अगं तेच तर. तेच तर काय रोहन? कम ऑन इडियट, बोल आता. खरोखर यार मी इडियटच आहे. काय झालंय ते रोहन बोल, नाही तर मरेन मी आता. मला सिगरेट ओढायचा मूड आला हा. आणि सकाळी तू सिगरेटचं पाकिट कुठं ठेवलंस ते मला मिळेना. ओ गॉड, अरे फोनवर मी बोलत नाहीये हे पण कळलं नाही तुला? आता मला काय माहिती तुझा फोन ते उचलणार आहे ते. मी तिचा आवाज ऐकण्याआधीच सुरू झालो आणि आणि तिला विचारलं सिगरेटचं पाकिट कुठे ठेवलंय म्हणून. मूर्ख आहेस अगदी. एवढी त्याला फाली होती सिगरेटची तर तंगण्यात ओढत खाली जायचं ना. सिगरेट म्हणजे काय काळा गुलाब आहे जो बाजारात मिळत नाही? इतकी का भडकलीस तू? भडकू नको तर काय करू? नक्की एवढंच बोललास ना? मी सिगारेट ओढते हे कळेल असं काही बोललेलं नाहीयेस ना? चायला काय काय बोललो मी? नाही पण जास्त काही नाही बोललो. आठव रोहन काय बोललास ते मला सांग. फोनवर आधी हॅलो म्हणालास आणि मग? हे यार आता पकवू नको ना प्लीज. पकवू काय नको? बोळा फिरवशील सगळ्यावर. अख्ख्या जिंदगीचा आईचा घो होऊन जाईल. मरा आता. हाय मिता. हाय, आत्ता आलाय? हो, आय एम सॉरी उशीर झाला आज. पण मला माहिती होतं की आज तू खुशच असणार. मीराचा फोन आला होता. म्हणाली मला की तुम्ही लोकांनी सॉलिड धमाल केली. मी सगळी मजा मिस केली. मी पानं घेते. एक मिनिट, काय झालंय? कुठे काय? तुझ्या मनाविरुद्ध काही झालंय का? नाही, नॉट एट ऑल. काही बिनसलंय? नाही. काहीतरी आहे. तू रोजच्यासारखी बोलतही नाही नाही, मिता. हॅलो. हॅलो, मी किटी बोलतेय. तुझा फोन तू इथेच विसरून गेलीस. उद्या येऊन घेऊन जा. ओके. कुणाचा फोन आहे हा? अरे किती गडबडीत विसरूनच गेली फोन. मी तिला म्हटलं उद्या येऊन घेऊन जा. येईल ती. अच्छा. मी पानं घेते. नीता, आर यू शुअर काहीही बिनसलेलं नाहीये? अरे बाबा खरंच काही नाही. तू पटकन फ्रेश होऊन ये. आज पलाशनी सोड्याची खिचडी आणली होती. मी ठेवली आहे तुझ्यासाठी. ताराबाईनं सोलकडी पण करायला सांगितली. सगळं तुझ्या आवडीचं केलंय. टपकरी. किटी तू टेन्शन घेऊ नको. नमिता प्रधान काहीही बोललेली नाहीये. म्हणजे तिला काहीही कळलेलं नाहीये. अगं ती काही बोलली नाही ना याचंच टेन्शन आलंय मला. तू तिला ओळखत नाहीस रे रोहन. एकदम साधी सरळ बाई आहे ती. संध्याकाळपर्यंत आनंदात होती, बडबडत होती आणि रात्री फक्त एकच वाक्य. कुछ तो प्रॉब्लेम आहे. काही नाही, तुला उगाच तसं वाटतंय. चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना, तसं झालंय तुझं. नो, नाही मला नाही तसं वाटत. रोहन, ही संधी आपल्या हातून गेली ना तर काय? तर मग काहीही होऊ शकत नाही आपलं. बुडाला फोड येईपर्यंत 12-12 तास कॉल सेंटरच्या नोकऱ्या करा, कॉलेजच्या शिव्या खा, हा जबडा दुखेपर्यंत खोटं खोटं बोला त्यांच्याशी. बस. किती लांबचा विचार करतेस तू? लांबचा विचार करूनच मी हा सरोगेट मदर होण्याचा निर्णय घेतलाय. पुरे ना आता. नाही रे रोहन, ती नमिता प्रधान खूप रूढ बोलत होती. माझं बोलणं कंप्लीट होण्याच्या आतच तिने तिचं वाक्य माझ्या थोबाडावर फेकलंय. काहीतरी नक्कीच लक्षात आलंय तिच्या.
हां बोल. अरे किटी कुठे आहे? तिचा फोन का बंद आहे? बोल तिच्याशीच. तुझ्या सख्या मैत्रिणीचा फोन आहे. हा आशू बोल. काय ग, रोहनचा राग गेला नाहीये का अजून? ज्यांची डोकी रिकामी असतात ना त्यांच्याच नाकावर फुकटचा राग असतो. तू बोल. तुझा फोन का बंद आहे? कुठे आहेस तू? फोन बंद आहे माझा? नशीब माझं. नाही तर ते सावट SMS वाचून त्या प्रधान मॅडम आणखी भडकल्या असत्या. म्हणजे? काय नाही ग, माझा फोन त्या प्रधानांच्या घरीच विसरून आली मी. काय नाही, उद्या वहिनीच्या बाळाचा बारसा आहे. तुला यायचंय? हा, येशील ना? येई ना मी. ठेव फोन. ओके. अच्छा. इथं आमचं श्राद्ध घालायची वेळ आली आणि यांना बारशी सुचतात. हाय जाने मन. मी तुला एवढं जानेमन वगैरे म्हणतोय, तू मला असा कंटाळलेला लोक देतेस. गपरे. तू चिडलीस का माझ्यावर? नाही. नाही, मी आल्यापासून बघतोय तू काहीच बोलत नाहीयेस. तू बोलतोयस ना, बस आहे की. मी त्या केटीशी जरा जास्तच फ्लर्ट केलं का? तुझं तुलाच माहित. तर तू बोल ना काहीतरी. चिड माझ्यावर. हवं ते पुस्तक फेकून मार. आकांत तांडवकर. आयुष्य म्हणजे टीव्ही सिरियल वाटतंय का तुला? पण जेव्हा खरोखरच नवरा फ्लर्ट करतो तेव्हा खऱ्या आयुष्यातल्या बायका कशा वागतात, काय करतात? मी आत्ता करते तेच. दुर्लक्ष. दुर्लक्ष? कलावंतासाठी सगळ्यात मोठी शिक्षा आहे दुर्लक्ष. तुझी काय अपेक्षा आहे पलाश? काय करावं मी? मैं तुलसी तेरे आंगन की असं म्हणत तुझे पाय धरून रडू का मी? चालेल, असं काहीतरी ड्रॅमॅटिक केलंस ना तरी चालेल, पण प्लीज शांत बसू नकोस. तुझ्या या शांतपणाचं जास्त टेन्शन येतंय मला. वाचू मी? प्लीज छळू नकोस ना मला. तुला माहितीये मी या जगात कुठेही गेलो मी शेवटी तुझ्याकडेच येणार, हो की नाही? हो. आणि बायकांशी बोलताना माझ्या मनात तसं काहीही नसतं, हेही माहितीये तुला. मला एक मेल चेक करायचा आहे. आले मी. अरे जर तुला एवढं वाटतंय तर तू फोन करून सांग पलाशला तुला आवडली सोड्याची खिचडी म्हणून. अगं सांगणारच आहे मी त्याला. काय मस्त बनवली होती खिचडी त्याने. या पलाश खरंच कमाल आहे ना. म्हणजे बघ ना, स्टेजवर असताना की पूर्ण थिएटरचा असा कब्जा घेतो, पडद्यावर असला की नजर खिळवून ठेवतो, आणि किचन मध्ये अशा 101 रेसिपीज बनवतोय. अफलातून आहेत, अफलातून. अफलातून आहे खरा तो. काय झालंय तुला आता? किती इथे राहायला आल्यानंतर पलाश प्रकरण थोडं कमी करावं लागणार आहे. का? पलाश आणि ती खूप जास्तच कम्फर्टेबल झाले होते. म्हणजे काय मिता? तुला कळत नाहीये का? तुला डिटेल ऐकायचंय. नीट सांगायचं असेल ना तर सांग, उगाच कोडी वगैरे घालत बसू नकोस. पलाशाच्या किती मागे मागे करत होता. मीरा ऑकवर्ड झाली होती.
काहीतरी काय, तो काही फ्लर्टिंग करत नाही आणि मीरा काही ऑकवर्ड होत नाही. अगं मस्त चाललंय दोघांचं. तुझं ना आपलं काहीतरीच. तुला कळत कसं नाहीये शुभू? हे बघ, मीरा खूप बॅलन्स्ड आहे, मा सारखी, पण तिच्या नजरेतून होणारा त्रास दिसतो मला. मी तर मला तसं वाटत नाही. हे बघ, समजा तिला खरोखरच काही त्रास वगैरे असतात तर तिनं सांगितलं असतं ना. म्हणजे तुला मला नाही, पण माशी तरी बोलली असती ती. तिचा स्वभाव नाहीये तसा. मग तुझं काय म्हणणं आहे? ती अशी एकटीच कुढत बसेल? नाही, ती अनुल्लेखाने मारेल पलाशला, तशी खमकी येते. आहे ना, बस तर मग आपण कशाला काळजी करायची? अरे, प्रेम आणि संसार करण्याच्या वयात स्वतःच्या नवऱ्याला टाळायची वेळ तुझ्या बहिणीवर आली तर तुला ह्याचं काहीच वाईट नाही वाटणार? पण मीता, पलाश खरंच तसा वागतोय का, की तुलाच आपलं काहीतरी? पलाश मला माझ्या भावासारखा आहे. तो मला खूप आवडतो, पण त्याच्या स्वभावातली कच्ची बाजू सुद्धा मला दिसते. तुला पटत असेल तर ठीक, नाहीतर राहिलो. किटी, आय एम सॉरी. मी खूप बेजबाबदारपणे वागतो का ग? मला खूप गिल्टी वाटतंय आता. खूप मोठ्या अपराधासारखं वाटतंय. फार टेन्शन घेऊ नकोस माझ्या बोलण्याचं. तर सिच्युएशन काय आहे हे समजून घे. मी कधी माझं टेन्शन घे, माझी काळजी कर असं म्हणते का रे तुला? किती आय लव्ह यू. मला खरंच तुझी खूप काळजी वाटते ग. हो रे राजा, पण आयुष्यात कधीही मी इतका महत्त्वाचा निर्णय घेत असताना माझी काळजी करण्याच्या ऐवजी त्याची जबाबदारी अर्धी जरी वाटून घेतलीस ना, तर मला जास्त बरं वाटेल. अश्विनी, घरात भांडणं होऊ नयेत असं तुला वाटत असेल तर तू तरी सांग मला. काय सांगू वहिनी? समीरच्या कर्जाचं काम एवढं पटकन कसं झालं? हे बघ, तू आधी शांत हो आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. सांगा. समीरच्या कर्जाचा प्रॉब्लेम झालेला होता, तुला ठाऊक आहे. हो. तारण ठेवण्यासाठी काही नसेल तर गॅरंटर घेऊन या असं त्याला सांगण्यात आलेलं होतं. आणि तुम्ही तुमच्या ओळखीने गॅरंटर आणला, म्हणजे जोपर्यंत समीरचं कर्ज फिटत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यात टांगती तलवार आहे. अगं बाई, असं काही झालेलं नाहीये. तू आधी शांतपणे ऐकून घे मी काय सांगतो ते. मग तुम्ही तरी सांगा ना मला काय घडलंय. अश्विनी, तू तरी सांग. ठीक आहे, सांगणार बिचारी. वहिनीला सांग, तिला विश्वासात घे असं सारखं सांगते ती मला. तुम्ही कशाला साखर पेरणी करता तिच्या बाजूनी? तुम्हाला ठाऊक आहे ना, मग तुम्ही सांगा ना. तुम्ही घेतले का हमी त्याची? हो, मी घेतली हमी समीरच्या कर्जाची. मी गॅरंटर आहे समीरच्या कर्जाचा. शांत हो ना तू, प्लीज माझं ऐक ना. वहिनी, दादा, वहिनी नको. वहिनी, समीरचे पेपर आणते. वहिनी नको, समीरचे पेपर आणते. त्याला जाऊ दे. बसलो का अश्विनी? वहिनी नको, नको, मी मार पडते. वहिनी नको दादा, प्लीज. वहिनी नको.